तुला जगाची नमस्कार ऐक तू आमची दिल्ली तुझ्या मनाची एका फिकर स्वप्न होतं मागच्या वर्षी पूर्ण करायचं होतं. शब्दच जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. मित्रासोबत मला एकदा किल्ले रायगडावर यायचं होतं. गायके आपल्या सोबत आलेले आहेत फार व्यक्ती अगदी झुणका भाकर खाण्यासाठी ते जवळच ते आज पुलटो खूप चांगला. बरं तुला जगाची ऐक तू साधी तुझ्या मनाची एका फिकर जन्मभर तुला जगाची ऐक तू. सूर्याची प्रभा पसरली नभा कसा उभा हा रायगड सांग रे अनिल काहीतरी आम्हाला. नमस्कार. आम्ही आज आलेलो आहे जे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की रायगड एकदा चढायचा त्यासाठी आम्ही आलो आहे. हा प्लॅन मागच्या वर्षी देखील केला होता पण दुर्दैवानं खोपोली इन्सिडन्समुळे आमचा तो राहिला होता. तर आम्ही जे काही बी फार्मसीला असताना फायनल इयरला आम्ही सोबत सगळेजण होतो अगदी त्यातले बरेच त्यांची जे ट्रिपमध्ये होते ते आज देखील इथे उपस्थित आहेत. आणि आम्ही असं फार उंचावरती आता आलेलो आहे आणि अगदी काही क्षणात आम्ही एकदम रायगडावरती पोहोचू तेव्हा फार बरं वाटतंय. हा प्लॅन तयार करण्याचा मूळ आग्रह कार्तिक पखाण यांचा होता. त्याबरोबर अनंत पवार यांनी सहकार्य केलं आणि पवन पांडे यांचा फक्त मुलांनीच जावं असा आग्रह होता. तर त्याबरोबर मग फायनली ते पण तयार झाले. या सगळ्याला प्रदीप गायके यांचं सहकार्य लाभलं आणि यातून मग आम्ही तयारी केली निकेलची आणि आपला ट्रॅक कशा प्रकारे चढायचा याचं मार्गदर्शन हे जे दिसतात चष्मेवाले ज्ञानेश्वर मोरे हे आमचे ट्रेनर आहेत जिम ट्रेनर यांनी केलं. आणि याबरोबर प्रवासात उलट्या कशा नाही झाल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन उबाळे यांनी केलेलं आहे. मित्रांनो हा सुवास आहे काय मित्रांनो हा पवन पांडे आहे. याला TLचे फोन येत आहे ॲडमिट स्क्रीनशॉट पाठवत आहे. काही दोन शब्द काही शब्द दोन शब्दच नाहीत. काही शब्द अनिल अडचणी आहेत पण तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे आले आणि अक्षरशः आम्ही दोघं मी अनंत पण आम्ही बेरोजगार आहोत तरी
मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे रायगड किल्ल्यावर. राज्याभिषेक झालेला आहे इथे. सोबत होतो कॉलेजमध्ये असताना आम्ही प्लॅन केला होता, पण आता आम्ही परत प्लॅन केला आणि फायनली आम्ही इथे आलेलो आहे. त्याबद्दल मी आता प्रतिक्रिया जाणून घेतोय प्रत्येकाची. त्यासाठी पहिले आपल्याकडे आहे, त्यांचं नाव पवन पांडे. जय शिवराय. हे सध्या कुठल्या ॲडव्हान्समेंटमध्ये ते काय असोसिएट काय मेडिकल कोडर. अच्छा मेडिकल कोडर आहे. अच्छा मेडिकल कोडर म्हणून कार्यरत आहे. मागच्या ट्रिपमध्ये हे देखील होते. तर काय वाटतं तुम्हाला आम्ही आपण आता इथे आलो? जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. खरंच खूप आनंद होतोय. यावेळेस तरी आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. मागच्या वेळेस झालेली दुर्घटना होती, यावेळेस आलं याचा आनंद खूप. सर्वांनी नक्की यावे. चालेल चालेल. बरं आता हे आपले दुसरे व्यक्ती हे आयोजक होते, आपण यांना विचारू तुम्हाला कसं वाटतंय की आता आपण इथे रायगडावरती आलो? खूप एक स्वप्न होतं मागच्या वर्षी पूर्ण करायचं होतं. हां हो, ते काही दुर्घटनेमुळे आपलं झालं नाही. ते झालं नाही आणि हे 2025 वर्ष आमच्यासाठी खूप चांगलं लागून आलं. आम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद आहे. पूर्ण माझ्या मित्रासोबत मला एकदा किल्ले रायगडवर यायचं होतं आणि मी आज आलेलो आहे. अरे वा, छान छान. चालेल आपण यांना जाणून घेऊ. तुम्हाला कसं वाटतं आता चढाई केल्यानंतर इतकी वरती आपण आलेलो आहे? तसं म्हणत आम्हाला तर चांगलं वाटतंय, कारण की आमची माझ्याची तरी असाच मुहूर्त निघला चालता बोलता चला चला आलो मित्र आलो. अच्छा आणि चांगलं वाटतंय. आज नशिबानं पाणी पण नाही त्यामुळं अच्छा खूप चांगलं वाटतं. बरं बरं धन्यवाद. गायके आपल्यासोबत आलेले आहेत. फार वेळात वेळ काढून ही व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि खंबीरपणे म्हणजे विशेष म्हणजे आज ते आपण इथे आलो होतो त्याबद्दल खूप चांगलं वाटतंय. खूप दिवसांनी सर्व आपण एकत्र आलेलो आहे. अच्छा अच्छा. जसं की कार्तिकनं प्लॅन केला तो फायनली सक्सेस झाला. त्यावर सगळ्यांचं सहकार्य लाभलं त्याच्या. सहकार्य लाभलं आणि न बोलवता आलेलं पण एक व्यक्तिमत्व आनंद गायकवाड आपल्याकडे आहे. जय महाराष्ट्र. तर तुम्हाला कसं वाटतंय आता? आम्हाला छान वाटतंय. छान वाटतंय. बरं बरं तुम्ही आलात आम्हाला आनंद आहे. हो. अरे हो, सगळ्यात मेन आपले जे ब्लॉगर आहेत ज्यांचा हा मोबाईल आहे त्यांना आपण जाणून घेऊ. तुम्हाला कसं वाटतंय इथे बसून? खूपच छान वाटते, कारण सर्वजण भेटले, मीटअप प्लॅन झाला सर्वांचा, फेअरवेल. अच्छा खूपच छान वाटते. एका वर्षानंतर भेटलो सर्वजण. तेच आपलं जे स्वप्न राहिलं होतं खोपोली दुर्घटनेमध्ये फार म्हणजे आठवावं सुद्धा वाटत नाही, पण ठीक आहे. तर आता आम्ही एंट्री पसरली नभा कसा उभा हा रायगड. वर्धमावळाचा वेगळा लावतो लळा रायगड. रायगड पाहावा, या गडाची माती आपल्या कपाळी लावी. कविभूषण म्हटले होते, भले सैतान मुलुक मैदान त्यात बेभान रायगड. शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड. हे हे अर पहिला मुजरा हिरोजी सजांनी पत्थर पहिला रचला. या मेन्यामध्ये बसायच्या आणि मेन्यामध्ये बसायच्या आणि रायगडाच्या पाठीला गावात बातमी पसरली गेली. ही रयत पूर्ण पोरगी झाली आणि ही बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात पोहोचतात. काशी मुसलमान खान म्हणतोय की हुजूर बड़ी खुश खबर है, दख्खन में शिवा का अंत हुआ. तो औरंगजेब पडला, तो दुःख झाला आणि तो त्याच्या सिंहासनाने उतरून खाली मस्जिद मध्ये आला आणि रुखामध्ये नमाज पढू लागला आणि म्हणू लागला की या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा भोसले. मित्रांनो हा खलबतखाना आहे. आपण खाली जात आहे याचे. मित्रांनो ही द सिक्रेट ऑफ शिलेदार या वेबसिरीजमधली गुफा आहे. इथे राजांचा सिंहासन होता. हा खलबतखाना आहे. महाराजा धीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. कसे रांगडे सह्याद्रीकडे नभी तो भिडे रायगड. विकटती वाट
मित्रांनो हे टकमक टोक आहे. हा व्ह्यू पाहू शकता. आम्ही जेवायला जात आहे मित्रांनो. पिठलं भाकर फेवरेट. नमस्कार मंडळींनो. आता आम्ही रायगडावरती अगदी झुणका भाकर खाण्यासाठी इथे जवळच एका ठिकाणी ते जाणार आहोत. तर हा व्ह्यू बघा किती छान आहे गणेश पाट. कारण की आम्ही सकाळपासून गड चढला. खूपच इथे वस्ती आहे. रहिवासी आहेत इथले लोक. पॅनोरामिक सनरूफ पाहिजे. पॅनोरामिक पूर्ण. काय डबल एकदा पाहिलं बसून कोकम जरगप कोकम